हरिओम. आत्माराम. भाग 9. आता 7व्या ओवीत 8व्या ओवीत काय सांगितलं ते आधी बघू आपण. 7व्या ओवीत, आता वंदीन सद्गुरु स्वामी, जेथे राहिले तोची मी, आणि निवारिली निजधामी पाचही जेणे. अर्थात इथे सद्गुरूंना नमस्कार केला आणि त्यांनी काय केलं तर त्यांनी हा पंचमहाभूतांचा जो व्याप माणसाच्या मागे लागलेला आहे तो सगळा निवारला, म्हणजे तो नष्ट केला. आणि मग तो गेल्यामुळे काय झालं, स्वाभाविकच माझ्यातला मी हा कोण आहे तो समजण्यासाठी सोपं जातं आहे. अर्थात हे काय आहे तर हा गुरुशिष्यांचा संवाद आहे. 8व्या ओवीत सांगतात, तया निजपदाकडे आनंदे वृत्ती वावडे, पद लाधलिया जडे तद्रूप होऊनी. इथे समर्थ सद्गुरूंच्या पायांकडे जी वृत्ती गेलेली आहे स्पर्शासाठी, पूजा करण्यासाठी, दर्शनासाठी, स्पर्शासाठी, हे सगळ्या गोष्टी सांगतात. कारण ते जर केलं तर मी सद्गुरूंशी एकरूपच होणार ही खात्री आहे. आता 9व्या ओवीमध्ये सांगतात, स्वामी कृपेचा लोट आला. आता काय झालं, स्वामी कृपेचा लोट आला, मज सरोवरी सामावला, पूर्ण जालिया उचंबळला अनुभव उद्गार. आपण नेहमीच्या पद्धतीनं शब्द वापरतो ना, त्यापेक्षा हे वेगळं प्रकरण आहे. ते पूर्णतेचे उद्गार आहेत. आता ते कबीरांचा तो एक दोहा आहे, ते पद आहे ना, हमन है इश्क मस्ताना, हमन दुनिया से यारी क्या. की आम्ही आमच्या प्रेमामध्ये असे उन्मत्त झालो आहोत की आता लोकव्यवहाराशी आम्हाला काय करायचं, म्हणून भाषा बदलली. बरं, आता हे जाऊ दे, आपणही बघूया ना. जेव्हा अगदी सुरुवातीला नवीन नवीन लग्न झालेलं असतं त्यावेळेस असं वाटतं की हेच काय ते जग आहे, याच्या पलीकडे दुसरं जगच नसेल आणि याच्यामध्ये दुसरं कुणीही येऊ नये, फक्त काय ते आम्ही दोघंच असावं. कारण तिथे प्रेम आहे म्हणून तिथे इतर कुणाचाच इंटरफेअर म्हणतो आपण त्याला, किंवा कुणीही तिथे आपल्यामध्ये येऊ नये, ही जी भावना असती ती भावना, अर्थातच त्याची भाषा बदलली. ती कशी तर ती अशी की नदी सागराला मिळाली असं म्हणतात, त्यांच्या कृपेचा लोट माझ्या सरोवराला येऊन मिळाला. म्हणजे सद्गुरू कृपेचा लोट माझ्या सागराला येऊन मिळाला असं म्हणण्यामध्ये एक बारीक अंश असा आहे की आधी नदी आहे का आधी समुद्र आहे. बरं, नद्यांचं पाणी शेकडो सहस्त्रावधी वर्ष साठून मग समुद्र झाला आहे. आधी समुद्र निर्माण झाला आणि मग त्यातून नद्या निर्माण झाल्या नाहीत ना. तेव्हा हा अहंकार नाही आहे, तर एक तऱ्हेचा विनय आहे की सद्गुरू कृपेमुळे मी अस्तित्वात आलो. खरं हे असंच म्हणायचं आहे, कारण सद्गुरू कृपेचा जो लोट असेल तो माझ्या सरोवरामध्ये लोटला गेला आणि त्यामुळे मला सरोवराचं रूप आलं. खरं तर मी म्हणजे काहीच नाही आहे ना. आता आपण सगळेच जण बघा, बाल्यावस्थेमध्ये होतो, मग तारुण्यामध्ये होतो, तोपर्यंत आम्हाला गुरु काय असतो किंवा सद्गुरूंची प्रचिती काय घ्यावी किंवा सद्गुरूंकडून काय घ्यावं. एकदा काय झालं की एक माणूस रात्री गस्त घालत होता, म्हणजे वॉचमन तो, आणि राजाने बघितलं की आपल्या राज्यामध्ये खूप छान कार्य करतोय हा. तर राजाला इतक्या थंडीमध्ये हा फिरतोय वगैरे आनंद झाला. राजाने त्याला विचारलं, अरे बाबा, तू काय प्रामाणिक आहे म्हणे, एवढ्या थंडीमध्ये सुद्धा तू सगळीकडे व्यवस्थित गस्त घालतोय, म्हणजे रखवाली करतोय, तर मी राजा आहे, मी तुला काय देऊ. आता राजा द्यायला उभा आहे, याने काय मागावं. हा म्हणाला, राजे सरकार, तंबाखू तेवढा माझ्याकडे आहे, चुन्याची डबी तेवढी नाही आहे. बघा,
राजाला मागून मागायचं तर काय मागितलं? चुना मागितला. ही बुद्धी म्हणजेच अर्थातच बद्ध अवस्थेमध्ये असणारा तो. म्हणून खरं तर मी म्हणजे काय आहे, तर मी लहान डबकं आहे. नाही तर नुसतं कोरडं खाचाड राहिलो असतो. किंवा जर या सद्गुरूंच्या कृपेचा लोट माझ्याजवळ येऊन पोहोचला नसता तर. म्हणजेच काय झालं, तर नद्यांमुळे मी समुद्र झालो असं म्हणणं हे केवळ विनयाचं नाही, हे पूर्ण निरहंकारी वस्तुस्थितीचं लक्षण आहे. म्हणजे माझं जे अस्तित्व आहे तेच मुळी त्यांच्यामुळे प्राप्त झालं. सद्गुरू कृपेचा लोट लोटला म्हणून अनेकांची तहान भागेल असं सरोवराचं रूप मला प्राप्त झालं. आता बघा, सद्गुरूंच्याच कृपेमुळे आमची सगळ्यांची वृत्ती हे ऐकण्याकडे जाते, नाही का? आणि हे जे आपण ऐकलेलं असतं, वाचलेलं असतं, ते आपण इतरांना सांगतो. मग कधीतरी प्रसंग आला तर आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपण त्याला अप्लाय करतो, म्हणजे त्याप्रमाणे आपण वागतो. आणि म्हणूनच सद्गुरू प्राप्त होणं म्हणजे सद्गुरू कृपेचा लोट आला, त्यामुळे मी आता पूर्ण परिपूर्ण झालो आहे. आणि इतका परिपूर्ण झालो आहे की आता मी माझ्या इच्छेविरुद्ध आपणाशी बोलू लागलो आहे. कारण अनुभवाचे जे उद्गार आहेत ते आता आपोआप बाहेर येत आहेत. पूर्ण झालिया उचंबळला अनुभव उद्गार. पण तो केव्हा झाला? तर या 9व्या ओवीतला स्वामी कृपेचा लोट आला, मज सरोवरी सामावला, पूर्ण झालिया उचंबळला अनुभव उद्गार. हरिओम. जय जय रघुवीर समर्थ.